लाखो भाविकांनी घेतले स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन। मसवड महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा आदी राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व मसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिरातील भुयारात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाचं महाशिवरात्रीच्या रात्री सुमारे 1.5 लाख भाविकांनी रांगेतून दर्शन घेण्याचा लाभ घेतला। हे भुयार वर्षातून एकदाच भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते। येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील भुयारात एक स्वयंभू शिवलिंग आहे, ते वर्षभर बंद अवस्थेत असतं। वर्षातून फक्त एक वेळ, तेही महाशिवरात्रीच्या रात्रीत रात्रभर तमाम भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते। या परंपरागत चालत आलेल्या पद्धती रिवाजानुसार सालाबादप्रमाणे श्रींची दैनंदिन रात्रीची आरती संपल्यानंतर रात्री 10 वाजता हे भुयार उघडण्यात आले। प्रथम भुयारातील साफसफाई करून परंपरागत प्रथेनुसार स्वयंभू शिवलिंगाला पंचामृत व गरम उदकानं अभ्यंग स्नान घालण्यात आले। नंतर विधीपूर्वक पंचामृतानं जलाभिषेक करण्यात आला। नंतर सालकरी यांच्या हस्ते शिवलिंगास दहीभात पूजा बांधण्यात आली। आरती झाल्यानंतर दहीभात पूजा उतरवण्यात आली। पुन्हा गरम उदकानं स्वयंभू शिवलिंगास स्नान घालण्यात आले। त्यानंतर बेल, फुले, आंब्याचा मोहर, चंदन, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का, भस्म, अक्षता, श्रीफळ आदी पूजा साहित्य वाहून संकल्प सोडण्यात आला। हा सर्व धार्मिक विधी सालकरी व सालकरीण यांच्या हस्ते परंपरागत प्रथेनुसार करण्यात आला। हा धार्मिक विधी पिंटू पाठक व प्रज्योत पाठक या पुरोहितांमार्फत उरकल्यानंतर स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले। रात्री 10 वाजता भाविकांच्या रांगेतून दर्शनास प्रारंभ झाला। रात्री 10 पासून पहाटे 6:30 वाजेपर्यंत दर्शन रांगेतून सुमारे 1.5 लाख भाविकांनी या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला। पहाटे 6:30 वाजता पुन्हा सालकऱ्यांच्या हस्ते शिवलिंगास स्नान घालून संपूर्ण भुयाराची स्वच्छता करून भुयाराचं प्रवेशद्वार बंद करण्यात आले। परंपरागत प्रथेनुसार सर्व धार्मिक विधी उरकून दरवर्षी हे भुयार स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते। दरम्यान चालू वर्षी या भुयारात एक CCTV कॅमेरा बसवून हत्ती मंडपातील स्क्रीनवर भुयारातील स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ असंख्य भाविकांना घेता आला। यामुळे तमाम भाविकांनी समाधान व्यक्त केले। वयोवृद्ध, लहान मुले, आजारी असणारे यांना भुयारात जाता येत नसल्यानं ते भाविक या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनापासून वंचित राहतात। त्यांची सोय झाल्यानं यावेळी तमाम भाविकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी देवस्थान ट्रस्ट व पोलीस स्टेशन यांच्याकडून भाविकांच्या सोयी सुविधांसाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली, जेणेकरून तमाम भाविकांची स्वयंभू शिवलिंगाच्या सुलभ दर्शनाची उत्तम सोय झाली। विजन 24 तास न्यूज संपादक अहमद मुल्ला।